आज सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे। मनपा अधिकारी हे देखील सोबत होते। आयुक्त गगराणी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। क्षणी पाहतोय स्वच्छता अभियानानंतर उपस्थितांशी उपमुख्यमंत्री संवाद साधतायत। हीच सेवा या अभियानाला उपस्थित आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात जोराजी, महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणीजी, नगर विकासचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंदराजी, प्रधान सचिव नवीन सोना, अभिनाताई कांबळे आणि वाघमारे इतर सर्व पदाधिकारी आणि महापालिकेचे देखील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र पण आले, NGOची काही लोक आलेली आहेत। या सगळ्यांचं, महिला आमच्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। तर म्हणजे आज संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये एक तास स्वच्छतेसाठी असं अभियान सुरू केलेलं आहे। एक तास स्वच्छता नंतर अस्वच्छता असं काही करायचं नाही आपल्याला। हे एक तास नाही, हे वर्षाचे 12 महिने 365 दिवस हे सातत्याने आपल्याला ही स्वच्छता करायची आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। हे अभियान पुरस्कारासाठी किंवा शाबासकी मिळवण्यासाठी नाहीये, हे खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या, राज्यातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं अभियान आहे। आणि म्हणून हा अभियानाचा टप्पा जो आहे हा आपण सुरू केला। मला वाटतं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा स्वच्छता पंधरवडा होतोय, सेवा सप्ताह होतोय। आता 17 सप्टेंबरला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला। आणि मी असं म्हणेन की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा प्रकारचं हे अभियान, स्वच्छता अभियान या पंधरवड्यामध्ये करणार आहोत। परंतु माझं आपल्याला सांगणं आहे की ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, ही न थांबणारी प्रक्रिया आहे। ही एक लोक चळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं। आणि म्हणून मी या ठिकाणी नगर विकास विभागाला, मुंबई महापालिकेला धन्यवाद देईन की पहिला टप्पा आपण यशस्वी केला, दुसरा टप्पाही आपण 100% यशस्वी कराल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पहिल्याच भाषणामध्ये स्वच्छ भारताचा नारा दिला। आणि तो नारा देऊन ते थांबले नाही, तर हातात झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवातही केली। आणि त्यावेळेस अनेक लोकांनी काही आरोप झाले आणि टीका झाली, परंतु मोदीजी कधी टीकेला, आरोपाला त्याच्याकडे बघतही नाही, दुर्लक्ष करतात, आपलं काम सुरू ठेवतात। आणि या सगळ्या देशाला स्वच्छतेची एक या अभियानाची सवय झालेली आहे। आणि ही खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे। आणि म्हणून महात्मा गांधीजी म्हणायचे स्वच्छता म्हणजे स्वातंत्र्य, आता आपण म्हणतो स्वच्छता म्हणजे सेवा। आणि स्वच्छता ही सेवा खऱ्या अर्थाने पहिलं आपलं घर स्वच्छ करणं, आपला परिसर स्वच्छ करणं, आपलं शहर स्वच्छ करणं, आपलं नगर स्वच्छ करणं, राज्य स्वच्छ करणं। आणि देशामध्ये प्रत्येक राज्याने असं केलं तर देशामध्ये एक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या स्वच्छ भारत अभियान
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.